गुरु शिष्य संपूर्ण कथा. पूर्वीच्या काळी गुरु मिळणे फार अवघड होते, परंतु जर गुरु मिळाला नाही तर काय होते हे सांगणारी महाभारतातील ही कथा आहे. या कथेतील नायक जर व्यवस्थित राहिला असता तर एकट्याने कौरव व पांडवांचा पराभव केला असता. म्हणून गुरूंनी दाखवलेली चालाखी या कथेत आहे. भिल्ल राजा हिरण्यधनु व राणी सुलेखा यांचा पुत्र हा एकलव्य होता. त्याचे खरे नाव अभिद्युम्न असे होते. त्याने आपले प्राथमिक शिक्षा गुरुकुलामध्ये पूर्ण केली. त्याला लहानपणापासूनच धनुष्यबाण चालवायचे फार वेड होते. तो धनुर्विद्यात फार हुशार होता. हे पाहून त्याच्या गुरुकुलातील गुरूंनी त्याचे नाव एकलव्य ठेवले. एका दिवशी एका महान दिव्य ऋषींनी जंगलात सराव करताना त्याला पाहिले व त्यातील कौशल्य ओळखले. ते एकलव्याला म्हणाले, मला तुझ्या वडिलांकडे घेऊन चल. एकलव्य त्या महान ऋषींना राजा हिरण्यधनुकडे घेऊन जातात. राजाला व राणीला त्यांच्या मुलाच्या अलौकिक धनुर्विद्याविषयी सांगतात. त्यावेळचे महान गुरु द्रोणाचार्य यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर द्रोणाचार्य यांच्या आश्रमात राजा हिरण्यधनु आपल्या मुलासह जातात व त्यांनी एकलव्याला शिष्य करावे व महान धनुर्धर करावे अशी विनंती करतात. द्रोणाचार्य थोडा वेळ विचार करतात व तेवढ्यात अर्जुनला दिलेले वचन त्यांना आठवते. ते वचन असे होते, अर्जुनला जगातील महान धनुर्धर बनवण्याचे असे आश्वासनही ते अर्जुनला देतात. आणि द्रोणाचार्य फक्त क्षत्रिय व उच्चवर्णीय लोकांना शिक्षा देतात. त्यामुळे ते त्यांच्या तत्वांचे पालन करतात आणि द्रोणाचार्य त्याच्या बोलण्याशी असहमत होतात व राजा हिरण्यधनुला एकलव्याला शिष्य बनवण्यास नकार देतात. परंतु एकलव्य हा फार गुणी होता. द्रोणाचार्य यांनी त्याचे शिष्यत्व नाकारले असले तरी त्याने त्यांनाच आपले गुरु मानले होते. आपल्या राज्यात आल्यावर हिरण्यधनुने एकलव्याला सांगितले की तुझे जगातील सर्व उत्कृष्ट धनुर्धर होण्याचे स्वप्न सोड. परंतु एकलव्याने आपल्या वडिलांना सांगितले, मला फक्त जे साहित्य पाहिजे तेवढे द्या. मी नक्कीच जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्विद्या ग्रहण करेल. व राजा हिरण्यधनुने सर्व साहित्य एकलव्याला दिले व एकलव्याने द्रोणाचार्य यांचा एक पुतळा तयार केला व स्वतः सराव करून परिपूर्ण विद्या ग्रहण केली. गुरुकुलातील अगोदरच्या गुरूंनीही त्याला थोडीफार मदत केली. राजा हिरण्यधनु ही त्याला या विद्येसाठी लागणारे सर्व मार्गदर्शन पुरवत असे. राजा हिरण्यधनुने सर्व प्रयत्न केले व एकलव्य हा महान धनुर्धर तयार झाला. एकदा द्रोणाचार्य कौरव पांडवांना घेऊन जंगलात चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रमातील एक कुत्राही होता. द्रोणाचार्य, कौरव व पांडव हे एकलव्याच्या आश्रमाजवळून जात असताना द्रोणाचार्याच्या कुत्र्याला त्यांचा पुतळा दिसतो व तो पुतळा पाहून जोरजोरात भुंकायला सुरुवात करतो व त्या पुतळ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या गुरुला कुत्रा भुंकत आहे हे पाहून एकलव्याला राग येतो. परंतु हा कुत्रा आपल्या गुरुचाच आहे हेही त्याला माहीत होते, कारण तो त्याच्या वडिलांसोबत गेला होता. त्यावेळी त्याने तो कुत्रा पाहिला होता. म्हणून एकलव्याला त्याला इजाही करायची नव्हती आणि त्याचे तोंडही बंद करायचे होते. म्हणून तो एकसाथ 7 बाण सोडतो व ते सर्व त्या कुत्र्याच्या तोंडात असे जातात की त्या कुत्र्याला भुंकता येत नाही, त्याला इजाही होत नाही. हा प्रकार द्रोणाचार्य पाहतात. आपल्या कुत्र्याच्या तोंडात असे बाण कुणी मारले असतील? तो इतका महान कसा असेल? तो कुणाचा शिष्य असेल? असे अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी त्या बाण चालकाचा सर्वत्र शोध घेतात. द्रोणाचार्यांना त्यांचा पुतळा शोध घेताना दिसतो. कौरव, पांडव व द्रोणाचार्य त्या पुतळ्याकडे जातात. माझा पुतळा कुणी बांधला असेल याचा विचार करायला लागतात. एकलव्य तिकडे येतो. समोर गुरूंना पाहून अत्यंत आनंदित होतो व त्यांना नमस्कार करतो. गुरु विचारतात, तू तर माझ्याकडे शिष्य होण्यासाठी आला होतास ना? एकलव्य उत्तर देतो आणि म्हणतो, हो. द्रोणाचार्य ओरडून म्हणतात, मग मी तुला शिष्य नाही केले, मग माझा पुतळा का बांधलास व आता तुझे गुरु कोण आहेत? तेवढ्यात एकलव्य अतिशय शांतपणे व नम्रपणे उत्तर देतो, गुरुदेव, तुम्ही मला शिष्य नाही केले हे खरे आहे,
परंतु मी तुम्हाला माझे गुरु मानले. तुमच्याशिवाय माझा गुरु दुसरा कोणी नाही. त्यामुळे मी हा पुतळा उभा करून प्रशिक्षण घेत आहे. आत्ता तुमच्या कुत्र्याच्या तोंडात बाण पण मीच मारले आहेत. त्याबद्दल मला क्षमा करावी, कारण तो तुमच्या पुतळ्याकडे बघून भुंकत होता, परंतु त्याला मी कोणतीही इजा केली नाही. एकलव्याने नम्रपणे उत्तर दिले. द्रोणाचार्य यांना लगेच समजले की हा तर जगातील महान धनुर्धर झालेला आहे. अर्जुन हा एकलव्य इतकी विद्या ग्रहण करू शकत नाही. अर्जुनला तर मी शब्द दिलेला आहे की तू जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर होशील. तेव्हा द्रोणाचार्य युक्ती वापरतात व एकलव्याला जवळ घेतात व सांगतात, एकलव्य, जरी मी तुला शिष्य केले नसले तरी तू मला गुरु मानतोस, बरोबर का? एकलव्य हो असे उत्तर देतो. मग जर गुरु या नात्याने मी तुला एखादी गुरुदक्षिणा मागितली तर तू देशील का? एकलव्य कुठलाही विचार न करता हो म्हणतो. द्रोणाचार्य म्हणतात, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा तोडून दे, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. बघ, तुला तुझ्या गुरुला ही गुरुदक्षिणा देणे शक्य होते का? एकलव्य लहानपणापासून गुरुचा आदर देणारा व गुरुची आज्ञा मानणारा शिष्य होता. त्याने कुठलाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा तलवारीने तोडला व गुरुच्या हातात दिला. द्रोणाचार्य यांना तो अंगठा स्वीकारताना त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. एकलव्याला मात्र आपण आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देऊ शकलो याचा अभिमान वाटत होता. अश्रुनयनाने द्रोणाचार्य व कौरव तसेच पांडव तेथून निघून जातात. परंतु पुढे जात असताना एक भला मोठा साप द्रोणाचार्य यांना दंश करणार तोच एका बाणाच्या टोकाने त्या सापाचा फणा तोडला. द्रोणाचार्य यांना प्रश्न पडला, अर्जुन तर माझ्या पुढे चालला आहे आणि एकलव्याला तर बाण चालवता येणार नाही, कारण त्याचा अंगठा माझ्या हातात आहे. आणखी एखादा कुणी एकलव्यासारखा आहे की काय? द्रोणाचार्य खाली बसतात व डोक्याला हात लावतात. तेवढ्यात पळत पळत एकलव्य तेथे येतो. तुम्ही खाली का बसलात? तुम्हाला सर्पदंश तर झाला नाही ना? द्रोणाचार्य म्हणतात, माझा आत्ता कुणीतरी जीव वाचवला. आता तुझ्यासारखा दुसरा धनुर्धर कोण असेल हा विचार माझ्या मनात येत आहे. तेवढ्यात एकलव्य हसतो व सांगतो, गुरुवर्य, तो बाण ही मीच चालवला आहे, परंतु डाव्या हाताने. कारण माझ्या गुरुच्या जीवाला धोका असेल तर मी डाव्या हाताने ही बाण चालवण्याचा सराव केला होता व तो उपयोगी पडला, याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु द्रोणाचार्य यांनी एकलव्याकडून दुसरे वचन लगेच घेतले की तू भविष्यात डाव्या हाताने कधीही बाण चालवणार नाही, हे तुझ्या गुरुला वचन दे. मोकळ्या मनाच्या एकलव्याने तेही वचन दिले. असा हा महान शिष्य एकलव्य होता. त्या जागी आजचा एखादा शिष्य असता तर त्याने गुरुच्या सांगण्यावर काय उत्तर दिले असते किंवा काय कृती केली असती याचा विचारही करवत नाही. पुढचा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल की नंतर एकलव्याचे काय झाले असेल, त्याचे निधन कसे झाले व पुढे महाभारताच्या युद्धात तो होता किंवा नाही, त्याचेही उत्तर पुढे दिले आहे. पुढची कहाणी ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकूया पुढची कथा. आता तुम्हाला काही प्रश्न नक्कीच पडले असावे. ते कोणकोणते? तर प्रश्न क्रमांक 1, एकलव्य कौरवांकडून होता की पांडवांकडून होता? 2, एकलव्याने नंतर धनुष्यबाण चालवला की नाही? चालवला असेल तर तो कसा चालवत होता? महान शिष्य एकलव्याचा वध कोणी केला? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे दिली आहेत. त्यामधील सर्वात प्रथम प्रश्नाचे उत्तर आहे, एकलव्याने महाभारताचे युद्ध लढलेच नाही, कारण त्याचा वध अगोदरच झाला होता. त्यामुळे महाभारताच्या युद्धावेळी तो नव्हता. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, एकलव्याचा हाताचा अंगठा तुटला तरी धनुष्यबाण चालवता येत होता, तोही फक्त उजव्या हाताच्या 4 बोटाने. त्याने डाव्या हाताने धनुष्यबाण नंतर कधीही चालवला नाही. एकलव्याचा वध कोणी दुसऱ्या नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी केला. परंतु ते समजण्यासाठी तुम्हाला एक कथा ऐकावी लागेल. रुक्मिणी राजा भीष्म याची मुलगी होती व राजा भीष्म मगधचा राजा जरासंधाचा जहागीरदार होता. परंतु भीष्मकन्या रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णावर प्रेम झाले. रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णासोबतच लग्न करायचे होते. राजा भीष्म याची पण लग्नाला संमती होती, परंतु रुक्मिणीच्या भावाला हे मान्य नव्हते.
त्याचा या लग्नाला विरोध होता. त्याचे मत होते की जर रुक्मिणी व श्रीकृष्ण यांचा विवाह झाला तर जरासंध या लग्नामुळे खूप रागवेल व म्हणून तो रुक्मिणीचा विवाह शिशुपाल सोबत करू इच्छित होता. कारण शिशुपाल एका राज्याचा राजा व जरासंधाचा नातेवाईकही होता. हा विवाह झाल्यास रुक्मिणीच्या भावाचा फायदा होता, म्हणून तो रुक्मिणी व श्रीकृष्ण यांच्या विवाहाला विरोध करत होता. परंतु रुक्मिणीला जेव्हा हे कळाले तेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णाला संदेश पाठवला की तिचा विवाह शिशुपाल सोबत तिचा भाऊ करू इच्छित आहे, परंतु मला तर तुमच्याशी विवाह करायचा आहे. कृपया मदत करावी व माझे येथून अपहरण करावे. रुक्मिणीच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण रुक्मिणीचे अपहरण करून जात असताना तेव्हा रुक्मिणीच्या भावाच्या सांगण्यावरून एकलव्य भगवान श्रीकृष्णाचा पाठलाग करतो व श्रीकृष्णाशी युद्ध करतो. हे युद्ध खूप भयंकर होते, परंतु विचार करण्याजोगेच आहे. स्वतः देवासोबत लढल्यामुळे एकलव्य हारतो, भगवान श्रीकृष्णाच्या हातून मारला जातो. आणखी काही पौराणिक कथाचा संदर्भ घेतला तर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवपुत्र भीमने राजा जरासंधाचा वध केला होता. त्यामुळे आपला राजा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून मारला गेला आहे हे कळाल्यामुळे एकलव्य भगवान श्रीकृष्ण व यादव कुळावर फार चिडून होता व नंतर त्याने जरासंधाच्या वधाचा बदला घेण्यासाठी द्वारकावर जेव्हा हल्ला केला तेव्हा श्रीकृष्णाने एकलव्याचा वध केला. म्हणजे सर्व कथांमधून एक निश्चित होते की एकलव्याचा वध भगवान श्रीकृष्णानेच केला. यावरून असे लक्षात येते की एकलव्य हा सुद्धा पांडवांच्या विरोधी भूमिकेतच होता. कशी वाटली एकलव्याची कथा? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.